मंडळी, राज्याच्या राजकारणात हे काय चाललंय? फसवणूक, खंडणी, खून, मकोका यासारख्या गंभीर गुन्ह्यात आरोपी असणारे आणि सध्याही जेलमध्ये असणाऱ्या दोन कुख्यात गुंडांच्या घरात अजितदादा पवार यांनी उमेदवारी दिली आहे. उमेदवारी दिलेले गुंड हे काही साधेसुधे नाहीत. त्यांचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात चर्चेत आहे. त्यातील एक आहे गजा मारणे आणि दुसरा आहे बंडू आंदेकर. अजितदादा पवार स्वतःला खूप धुतल्या तांदळाचे म्हणून घेतात, पण त्याच अजितदादांनी गजा मारणे यांची पत्नी जयश्री आणि बंडू आंदेकर यांच्या दोन्ही सुना सोनाली आणि लक्ष्मी यांना उमेदवारी देत गुन्हेगारीला प्रोत्साहन दिले. काय आहे हे संपूर्ण प्रकरण या व्हिडिओत समजून घेऊ. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. राज्यात महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. अखेरच्या क्षणी बंडखोरी टाळण्यासाठी पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर न करता थेट AB फॉर्म देण्यात आले. यामुळे मंगळवारी शेवटच्या दिवशी अनेक ठिकाणी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होताना दिसतेय, तर काही ठिकाणी नाराजांचा संतापही दिसून येतोय. पुण्यात अनेक चर्चेतल्या चेहऱ्यांना वेगवेगळ्या पक्षांकडून उमेदवारी देण्यात आली आहे. यात काही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या तर काही नेत्यांच्या कुटुंबियांनाच तिकीट दिलं असल्याचं समोर आलंय. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून गुंड गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे यांना तिकीट दिलंय. प्रभाग 10 बावधन मधून त्यांनी AB फॉर्म दिलाय. जयश्री मारणे अजित पवार गटाच्या अधिकृत उमेदवार असतील. गुंडाच्या पत्नीलाच अजित पवारांनी उमेदवारी दिल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पण अजित पवार इतक्यावरच थांबलेले नाहीत. त्यांनी प्रभाग क्रमांक 23 मधून सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर यांना देखील AB फॉर्म दिलाय. या दोघीही तुरुंगातून निवडणूक लढवणार आहेत. आयुष कोमकर हत्या प्रकरणात दोघी तुरुंगात आहेत. अजित पवार यांनी पुणे गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी पोलीस आयुक्तांना सूचना दिल्या आहेत. पण त्याच अजित पवार यांनी मारणे आणि आंदेकर यांना उमेदवारी देताना काय पाहिलं होतं? केवळ खून करणे, खंडणी गोळा करणे, अपहरण करणे याच कारणासाठी उमेदवारी दिली जात असेल तर सामान्य कार्यकर्त्यांनी देखील हाच मार्ग पत्करायचा का, असा सवाल उपस्थित होतोय. बाकी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स करून नक्की व्यक्त व्हा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कार्यारंभ डिजिटल या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. धन्यवाद.